तर मंडळी मी एक नवीन आणि हटके रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही बघितल्यानंतर बघा 100% बनवणारच अशी माझी खात्री आहे. तर बघा मी अंडी बॉईल न करता बघा भाजी बनवणार आहे. तर बघा अशी भाजी बनवली की एक नंबर लागते आणि चवीला तर भन्नाटच लागते आणि छानच लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा नेहमीप्रमाणे मी तीळ आणि जिरं भाजून घेतलेत कमी गॅसवरती तव्यावरती भाजून घेतले आणि त्याचबरोबर कांदा लसूण आणि अद्रक भाजून घेतलेले आहे आणि थोडंसं भाजत आले की त्यावरती बघा हे खोबरं जे कडक झालतं ना थंडीमुळे ते बी मी थोडं बुकारीवरती हलकं गरम करून मग बारीक चिरून ह्याच्यासोबतच थोडं हलकं भाजून घेतलं आणि ते मसाला थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात असा बारीक करायला घेतलाय बघा. त्यामध्येच मग कोथिंबीर देठवाली कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची, व्यवस्थित बारीक करून घेतलं बघा हे. आणि मग फोडणी करायची नंतर भाजीसाठी आपली. तर कढाईमध्ये मी दालचिनीचे 2-3 तुकडे टाकले छोटे छोटे आणि तेजपत्त्याचे 2-3 पानं आणि त्यामध्येच वाटलेला मसाला घालून घेतलेला आहे बघा तेलामध्येच. आणि हा मसाला व्यवस्थित परतला की मग त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे घरचे सुके मसाले, घरचं तिखट, कोल्हापुरी तिखट आणि धनिया पावडर, एवढेच बेसिक मसाले, जास्त मसाल्याची पण गरज नाही बघा या भाजीला. आणि त्यामध्येच अर्धा चमचा हळद घातलेला आहे. हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो घालून व्यवस्थित परतायचं आणि टोमॅटो घातला की लगेच मीठ घालायचं बघा हे तर. आणि मग मीठ घातल्यानंतर आपला टोमॅटो बघा व्यवस्थित शिजला जातो आणि टोमॅटो मीठ घातलं की एक अर्ध्या मिनिटाची वाफ काढायची आणि मग वाफ काढल्यानंतर मग त्यामध्ये 1 ते 2-3 चमच पाणी घालायचं बघा. त्यामध्ये 2 ते 3 चमच पाणी घालून व्यवस्थित आणखी एकदा वाफ काढायची. मग आपला जो मसाला आहे ग्रेव्हीचा भाजीच्या तो एकदम एकजीव होतो आणि छान शिजला जातो बघा. टोमॅटोही शिजला जातो, विरघळला जातो आणि त्यामध्ये मग नंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं, जास्त पाणी नाही घालायचं. आणि त्यामध्येच कसुरी मेथी घालून घेतली बघा. थोडीशी भाजीला उकळी आली की मग कसुरी मेथी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि मग आपली पुढची स्टेप पहा. तर इथं बघा मी अंडे घेतलेले आहेत. तर हे अंडे मी फोडून घेणार आहे, प्लेटमध्ये टाकणार आहे बघा. प्लेटला तेल लावून घेतलं. तर इथं मी 5 अंडे घेतलेले आहेत बघा. तुम्हाला अगोदर 4च दिसले होते पण मी नंतर एक एक्स्ट्रा वाढवलं होतं. आणि माझी प्लेट अशी खोलगट आहे त्यामुळे एक इकडे पळत होते अंडे म्हणून आणखी एक एक्स्ट्रा वाढवलं. आणि त्या अंड्यामध्येच बघा आता आपल्याला मीठ घालून घ्यायचंय थोडंसं आणि त्याचबरोबर ब्लॅक पेपर घालून घ्यायचे अंड्यामध्ये आणि नंतर लाल तिखट घालून घ्यायचं आणि असं कढईमध्ये वाफवायला ठेवायचं, ह्याला स्टीम करायला, ज्याप्रमाणे आपण वड्या वगैरे कसं वाफवतो तसं वाफवायला ठेवायचं. आणि ही वाफ आपल्याला 5 ते 7 मिनिटातच आपली अंडी तयार होतात बघा. शिजून वाफवून तयार होतात बघा अशा पद्धतीनं. आणि याच्यातले आपल्याला जे डील आहेत ना बल्क म्हणतात तो बी वेगळा करता येतो आणि एक व्हाईट पण वेगळा होतो बघा. तर हे काढून घेतलं आणि बघा अंडी बॉईल करायला बघा आपल्याला किती जास्त वेळ लागतो ना, 15 मिनिटं तरी लागतात पण अशी भाजी पटकन होते बघा. आणि हे शिजायला बघा पाचच पाचच मिनिटं लागतात. 5 मिनिटात लगेच शिजून तयार होतात. आणि मी एक वाईट बघा असं बारीक चिरून घेतला आणि जे बल्क होतं त्याला फोकने थोडीशी होलं करून घेतली जेणेकरून भाजी जरासा त्यामध्येच हे होईल, शिरला जाईल आणि मुरला जाईल म्हणून. आणि त्यामध्ये एक अर्ध्या मिनिटं शिजू द्यायचं त्याच भाजीमध्ये बघा हे टाकून बल्क आणि बारीक चिरलेला अंड्याचा जो एक व्हाईट होता तो. आणि मग चिरल्यानंतर मग त्यामध्ये कोथिंबीर टाकून मग जेवायला घेते बघा. मी मुलांना देते तर मुलांना ओळखताच आलं नाही की कशाची भाजी आहे म्हणून बघत होते. तर मी सांगितलं अंड्याची भाजी आहे म्हणल्या म्हणले बापरे अशी वेगळीच अंड्याची भाजी आहे म्हणून खायला घेतली. तर त्यांना पण आवडली, खूप छान झाली होती. त्यांना नवीन प्रकार असा काय दिला की खुश होतात. स्वरा तर प्रथम खुश होती, तिला असं वेगळं काही दिलं की खुश होती. तिला नवनवीन प्रयोग केलेले खूप आवडतात असे काही. पण छान झाली होती भाजी बघा मंडळी, मुलांना पण बघा आवडली बघा मऊ ती शिजले, भाजी. ह्याच्यात रस बी घुसलाय पूर्ण, ह्याला का होल पाडलं होतं. हा डील आहे आणि हे बघा व्हाईट व्हाईट एक असं एकदम सॉफ्ट आहे. तर मंडळी पहा, ही आज वेगळ्या पद्धतीनं मी अंड्याची भाजी बनवली होती. तर आपण नेहमी बघा अंडे फोडून ही भाजी केली जाते, अंडे बॉईल करून केली जाते आणि भाजीला उकळी आल्यानंतर डायरेक्ट त्याच्यात अंडे फोडून टाकून अशी भाजी केली जाते. पण ही जरा वेगळी पद्धत होती आणि अंडे फोडल्यानंतर पण बघा भाजीला वास अशी येण्याची शक्यता असते. पण ही जर स्टीम करून भाजी केली ना बिलकुल वास येत नाही आणि एकदम छान टेस्टी भाजी लागते. आणि तुम्ही ही अशी भाजी नक्की ट्राय करून पहा, एकदम मस्त लागली होती, भारी झालती बघा भाजी. आणि त्यातलं अंडे वगैरे एकदम सॉफ्ट होतात बघा, स्टीम केल्यावर अंडे एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाले होते. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.